मुंबई से सटे कल्याणपुर के श्री राम सेवा मंडल की तरफ से माता पिता पूजन दिवस का आयोजन बड़ी धूमधाम से किया गया, जहां कार्यक्रम आयोजक रेखा राजन चौधरी के अनुसार फरवरी महीने की 14 तारीख को हर साल संत आसाराम बापू की प्रेरणा लेकर परिवार में संस्कार, आदर और सम्मान का संदेश देने वाले माता पिता पूजन दिवस मनाया जाता है, जबकि कई लोग विदेशी संस्कृति के अनुसार वैलेंटाइन डे मनाते हैं। वहीं इस कार्यक्रम में करीब 200 दंपतियों की उनके बेटे और बेटियों ने पूजा अर्चना करके भारतीय संस्कृति को बढ़ावा दिया। पेश है हमारे कल्याण के संवाददाता संजीव चौधरी की यह खास रिपोर्ट। जय श्रीराम। आजचा हा दिवस खरंच खूप महत्त्वाचा आणि आपली संस्कृती जतन करण्याचा दिवस आहे। कारण मातृदेवो पितृदेवो भव, आज मातृपितृ पूजन केले जातं। कारण की 14 फरवरी आपण जर बघितलं, आजच्या पिढीतल्या मुलांना असं वाटतं 14 फेब्रुवारी म्हणजे व्हॅलेंटाईन डे। तर प्रत्येक आई वडील हे आपल्या कामामध्ये व्यस्त असतात। प्रत्येकाला इच्छा असते आई वडिलांना की आपल्या मुलांनी खूप चांगलं शिक्षण घ्यावं, खूप शिकावे, आणि त्यासाठी ते दोघंही कामधंदा करत असतात। आणि अशा या परिस्थितीमध्ये आपण जर बघितलं तर मुलं ही व्हॅलेंटाईन डे साजरा करत असतात। तर ते होऊ नये आणि तसंच आपली संस्कृतीचं जतन झालं पाहिजे। आपल्या आई वडिलांची आपण पूजा केली पाहिजे। त्या हिशोबाने संत आसारामजी बापू यांच्या संकल्पनेतून त्यांनी 14 फेब्रुवारी हा दिवस व्हॅलेंटाईन डे म्हणून न साजरा करता मातृपितृ पूजन म्हणून साजरा करावा असं सांगण्यात आलेलं आहे। आणि आपण जर बघितलं तर खरंच आपण आई वडिलांची सेवा केली तर आपल्याला खरंच खूप पुण्य लाभतं, हे आपल्याला पण माहिती आहे। आणि आपल्या संस्कृतीचं जतन झालं पाहिजे त्याच उद्देशाने, आणि कुठल्याही मुलांनी आपल्या आई वडिलांना वृद्धाश्रमात पाठवू नये या संकल्पनेतून आपण या ठिकाणी हा मातृपितृ दिनाचा कार्यक्रम साजरा करतो। आणि गेले 5 वर्षापासून आम्ही हा कार्यक्रम करतो आणि खूप चांगला लोकांचाही आम्हाला सहभाग मिळतो। आणि आपण जर बघितलं असेल तर प्रत्येक आई आणि मुलाच्या जे ममत्वाचा भाव आहे या कार्यक्रमातून आपल्याला बघायला मिळालेले, प्रत्येकाच्या डोळ्यातले अश्रू आपल्याला बघायला मिळालेले। प्रत्येक आई आणि वडील हे आपल्या मुलांना खूप प्रेम करत असतात आणि ते प्रेम आजच्या दिवसातून आपल्याला बघायला मिळतं। जय श्रीराम।